नमस्कार मित्रांनो, आज आपण भारताच्या एका धमाकेदार T20 विक्ट्रीबद्दल चर्चा करणार आहोत। ही मॅच फक्त एक मॅच नाही, तर भारतीय क्रिकेटची एक नवीन ताकद आणि दिशा दर्शवणारी मॅच आहे। इंग्लंड विरुद्ध आज झालेली पहिली T20 मॅच भारताने कशी जिंकली आणि कसं आपल्या प्लेयर्सने इंग्लंड टीमला धूळ चारली ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपला चॅनल सबस्क्राइब करा। भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 मॅचेसची T20 सिरीज सुरू झाली आहे। त्यातली पहिली मॅच झाली। या मॅचमध्ये इंग्लंडने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हर्समध्ये फक्त 132 रन्स केले। हा एक अपेक्षेप्रमाणे छोटा स्कोअर होता। इंग्लंडचे बॅट्समन या मॅचमध्ये पूर्णपणे फ्लॉप झाले होते। इंग्लंडसाठी सर्वात जास्त रन्स जॉस बटलरने केले, ज्याने 44 बॉलमध्ये 68 रन्स केले। पण त्याच्याशिवाय इंग्लंडचा इतर कोणताही बॅट्समन चांगला परफॉर्म करू शकला नाही। इंग्लंडच्या टीममध्ये सॉल्ट, बुक आणि लिव्हिंगस्टन सारखे मोठे खेळाडू होते, पण कुठल्याही बॅट्समनला भारतीय बॉलर्स विरुद्ध चांगला खेळ करण्याची संधी मिळाली नाही। आता भारतीय बॉलर्सबद्दल बोलूया, ज्यांनी इंग्लंडच्या बॅट्समनला एकदम दबावाखाली ठेवलं। अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या। त्याचबरोबर अक्षर पटेलनेही चांगली बॉलिंग करत 2 विकेट्स घेतल्या। भारताने इंग्लंडच्या संपूर्ण टीमला 132 रनांवर गुंडाळून टाकलं। भारताला 133 रनांचं टार्गेट मिळालं होतं। इंग्लंडसारख्या मजबूत टीमला फक्त 133 रनच करता आले, त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना विश्वास होता की हे टार्गेट काही मोठं चॅलेंज नाही, पण हे क्रिकेट आहे, इथे कधीही काहीही होऊ शकतं। यानंतर भारतीय बॅटर्स मैदानावर आले। भारतीय टीमची सुरुवात अत्यंत आक्रमक होती। संजू सॅमसनने टीमसाठी पहिला हल्ला केला। त्याने 20 बॉलमध्ये 26 रन्स केले, ज्यात 4 चौकार आणि 1 षटकार होता। आता त्या प्लेअरबद्दल बोलूया, ज्याने पूर्णपणे मॅचचं चित्रच बदलून टाकलं। तो प्लेअर म्हणजे अभिषेक शर्मा। अनेक जण अभिषेक शर्माच्या कन्सिस्टन्सीवर प्रश्न उपस्थित करत होते, पण या मॅचमध्ये त्याने आपल्या कुवतीचं उत्तम उदाहरण दिलं। अभिषेक शर्माने फक्त 34 बॉल्समध्ये 79 रन्स केल्या, त्यात 5 चौकार आणि 8 षटकार होते, आणि त्याचा स्ट्राईक रेट 232 पेक्षा जास्त होता। त्याच्या खेळाने भारताला जिंकण्यासाठी आवश्यक असलेली भूमिका बजावली। तिसऱ्या विकेटनंतर भारताला फक्त 8 रनांची आवश्यकता होती, आणि मग हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी मिळून हे टार्गेट सहजपणे पूर्ण केले। आता जर आपण या विजयाच्या महत्त्वाबद्दल बोललो तर ही एक अत्यंत मोठी विक्ट्री होती। इंग्लंडची पूर्ण T20 टीम, जी प्रॉपर T20 टीम मानली जाते, तिला भारताने 7 विकेट्सने हरवलं। तेही इंग्लंडने पहिली बॅटिंग करताना फक्त 132 रन्स केले होते। भारताने हे टार्गेट फक्त 3 तासात पूर्ण केले। हे मॅच दाखवते की भारतीय टीम आता T20 क्रिकेटमधील एक ताकद बनली आहे।